तर भावांनो, गाडी ती चालवताना जरा सांभाळून गाड्या चालवा भावांनो. बघा कसा ॲक्सिडेंट झालाय, तर कुठं झालाय तर चला सांगतो मग. जय श्रीराम भाऊ. तर मी तुमच्या सर्वाचा किंगमेकर ब्लॉगर, तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर भावानं सकाळ सकाळचे नाश्त्याचे डबे ते घेऊन आपल्याला जायचं होतं बघा साईडवर. आणि साईडवर जाताना न्यायचं होतं डिझेल पण. मग काय गाडीमध्ये डिझेल ते भरलं, नाश्त्याचे डबे ते भरलो. नाश्त्याचे डबे ते भरून थेट आलं बघा आपल्या साईडवर आल्यानंतर डिझेल ते खाली केलं आणि डिझेल ते खाली करून तिथून अर्ध डिझेल घेऊन जायचं होतं दुसऱ्या साईडवर. मग काय तिथून नाश्त्याचे डबे ते दिले आणि आलो दुसरीकडे मशनीपाशी. मग काय मशनीपाशी आल्यानंतर तिथं डिझेल ते टेकेल तर तेवढ्यातच आलते बघा आपले मॅनेजर साहेब म्हणजे सुपरवायझर साहेब. मग काय त्यांची गाठ भेट घेऊन आपण निघालतो बघा कॅम्पकडे जाताना भावानं कॅम्पच्या थोडं मागीन जवळ घ्यायच्या थोडं पुढे भावानं मधामध्येच हे ऍक्सिडेंट झालं. ते म्हणजे आज रात्री चालतात तर भावानं त्यांनी ओव्हरटॅक करायला गेलते म्हणून ते ऍक्सिडेंट झालं. तर भावानं बघून ओव्हरटॅक करा. मग काय आलो कॅम्पवर आल्यानंतर काय लेबरला ते नेऊन शेतामध्ये सोडलं. शेतामध्ये सोडून भावानो आलो आपल्या रिवास कॅम्पला. मग कॅम्पला आल्यानंतर जेवण ते करून मस्तपैकी 2 ते 4 झोप घेतली आणि झोप ते घेऊन बाहेर येऊन बघालो तर काय बंगाली आपली गाडी दिवाला आणि गाडी सोबत काय त्याचा मोबाईल सुद्धा दिवाला भावानं, कारण की वॉटरप्रूफ मोबाईल आहे म्हणाली त्यानं. बघू तर उद्या कसा होताय. मग काय नाईटचे डबे ते रेडीचे झाले, नाईटचे डबे ते घेऊन आलो बघा थेट आपण साईडवर डबे ते पोहोचते केले मस्तपैकी चहा ते घेतला, कारण की आपल्या सोबत आलते बघा एकनाथ साहेब ऑपरेटर साहेब. मग काय तिथं डबे ते दिले ना आलो कॅम्पला आल्यानंतर काय ईश्वर भैया ते आलते जरा वेल्डिंग मारायची होती. मग काय त्यांच्यासोबत थोड्या वेळ थांबलून आलो बघा रूमवर. तर भावानं व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.